नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता हा कार्यक्रम तुम्ही कुठून पाहताय? शहरामधून, म्हणजे शहरात राहताय तुम्ही, म्हणजे महानगरपालिका तुमच्या शहराची ही तुमची स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना. काय अपेक्षा करता तुम्ही महानगरपालिकेकडनं? एरवी काय करता? चांगले रस्ते द्यावेत महानगरपालिकेनं, तुमच्या घरी नीट पाणी पुरवठा व्हावा, सुरळीत वीज पुरवठा व्हावा, तुमच्या शहरातल्या शाळा उत्तम असाव्यात, तुमच्या शहरातली रुग्णालये सुसज्ज असावीत, वगैरे वगैरे वगैरे. याच अपेक्षा असतात ना. होतात का पूर्ण तुमच्या अपेक्षा? काही होत असतील, काही नसतील. मग महापालिकेनं त्यासाठी प्रयत्न करावेत ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, असंही तुम्हाला वाटतं ना. पण हे सगळं करण्याऐवजी राज्यातल्या काही महानगरपालिका सध्या भलत्याच उद्योगाला लागल्यात. हा उद्योग आहे तुमच्या ताटात डोकवण्याचा. म्हणजे काय? म्हणजे असं की तुम्ही काय खावं, तुम्ही केव्हा खावं, तुम्ही कुठलं खाणं केव्हा विकत घ्यावं किंवा विकत घेऊ नये, या बाबतीमध्ये महानगरपालिका आता लुडबुड करायला लागल्या. राज्यातल्या काही महानगरपालिकांच्या आयुक्तांनी स्वातंत्र्य दिनाला म्हणजे 15 ऑगस्टला त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे काय? म्हणजे असं की तिथे जी काही चिकन मटनची दुकानं असतील ती सुरू राहणार नाहीत. त्या दिवशी कोणतीही चिकन मटन तुम्हाला खरेदी करता येणार नाही. आता हे का केलंय त्यांनी असा प्रश्न विचारू नका, कारण त्याचं उत्तर देता येणार नाही. कारण महापालिकांनी जे काही आदेश दिलेत ना, त्यात या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. म्हणजे निर्णय का याचं उत्तर नाहीये. म्हणजे बघा, पालिकेच्या रस्त्यावर खोल खड्डे पडले, चालतील. पालिकेच्या नळांना 10 दिवस पाणी नाही आलं, चालेल. पालिकेच्या रुग्णालयात अगदी किमान सुविधांची ही वानवा असू देत, चालेल. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले, चालेल. पण लोकांनी मांसाहार कधी करावा आणि कधी करू नये याची मात्र या पालिकांना प्रचंड काळजी आहे. आता बरं, हे सगळं तिथे राहणाऱ्या लोकांना, नागरिकांना हवंय का? लोकांना हे मान्य आहे का? हे विचारण्याची तसदी घेणार कोण? पालिकांनी घेतलेलीच नाहीये. आता एका मागोमाग एक महापालिका या निर्णयाच्या मागे लागल्या आणि मग त्यावरचं राजकारणही पेटलं. आता या पालिकांनी घेतलेला हा सगळा निर्णय योग्य किती, अयोग्य किती, करूयात याची चर्चा आज लक्षवेधीमध्ये. पण त्या अगोदर हे सगळं प्रकरण नेमकं सुरू कुठून झालं, कसं झालं आणि कोण कोण याच्या बाबतीत काय काय बोलतंय, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा रिपोर्ट बघा. 15 ऑगस्टला मटण खायचं की नाही, मांस मच्छी खरेदी करायची असेल तर निर्णय घ्यायचा कुणी? आता तुम्ही म्हणाल, हे काय प्रश्न आहेत का? आम्ही केव्हा काय खायचं हे कोण ठरवणार? ते आम्हीच ठरवणार, असंच ना. पण तसं नाहीये. तुम्ही मांसाहार केव्हा करायचा हे आता तुमच्या महानगरपालिका ठरवणार आहे. आणि याची सुरुवात केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं. या महानगरपालिकेनं आदेश जारी करत 15 ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंद करत असल्याचं जाहीर केलं आणि तिथेच वादाला तोंड फुटलं. मागोमाग आणखीन काही महानगरपालिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निर्णयाची वी ओढली. आता मांस विक्री बंदीचा आदेश देणाऱ्या राज्यातल्या महानगरपालिका कोणकोणत्या आहेत त्याची यादी जरा बघा. नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका. या महानगरपालिकांनीही चिकन मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं एक पाऊल पुढे टाकलं आणि 15 आणि 20 ऑगस्टला कत्तलखानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत. तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक नामर्द करताय. देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या. तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय. आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही.
लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये. अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय? विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला सवाल केले. मग बंदीचा हा निर्णय 1988 साली शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता असा दावा पुढे यायला सुरुवात झाली. हा निर्णय आता जो काही 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय जो काही आहे तो आताच सरकार घेत नाहीये. 1988 साली ज्यावेळेस शंकरराव चव्हाण होते त्यावेळेस हा निर्णय घेतला गेला होता, त्यावेळेस जी.आर. मांडला गेला होता आणि त्यानंतरचे जे काही मुख्यमंत्री आले शरद पवार साहेब त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं. तेच आता सुरू आहे, बाकी काही नाही. आता जे काही राजकारणी आदित्य ठाकरे आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जे नेते जे काही आरडाओरड करत आहेत ही केवळ राजकारणा हेतू करत आहेत. राजकारण्यावरती सरकारवरती ते नाहक आरोप करत आहेत, बाकी काही नाही. एका मागोमाग एक महानगरपालिका या निर्णयाचे आदेश काढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या निर्णयांना स्पष्ट विरोध दर्शवला. महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात. परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे. आता हा सगळा वाद चिघळतोय असं दिसल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी पुढे येऊन सारवासारव करायला सुरुवात केली. वेळेची गरज लक्षात घेता त्यावर कधी कधी काही निर्बंध लादले जाऊ शकतात, पण शहरं सर्वसमावेशक करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न होत असताना महानगरपालिकांची लोकांच्या ताटात होणारी ही लुडबुड सहज मान्य करता येण्यासारखी नक्की नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. राज्याच्या अनेक महानगरपालिकांमध्ये हा निर्णय निघालेला आहे आणि या निर्णयाला बऱ्याच जणांकडनं विरोधही होतोय. काही ठिकाणी स्थानिकांकडनं सुद्धा विरोध होतोय. हा सगळा वाद जेव्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला, जेव्हा मुख्यमंत्र्यांना महापालिकांच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांकडे काय वक्तव्य केलं तेही बघा. सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही. आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला. ज्याला जे खायचं तो ते खातोय. आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही, हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे. आम्ही या निर्णयाशी सहमत नाही आहोत, मात्र हा निर्णय आम्ही घेतलेला नाहीये, जुन्या सरकारनं घेतलेला आहे असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र हे सगळे विधानं समोर येत असताना, महानगरपालिकांच्या भूमिका समोर येत असताना आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. जय महाराष्ट्रानं सुद्धा या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेत. या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं काय आहेत ते सवाल बघा. सवाल पहिला, मांस विक्री बंद करून नेमकं साध्य काय होणार आहे? फक्त काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बंदी करून काय साध्य होणार? बंदीमुळे नुकसान झालेले जे व्यावसायिक असतील, कारण बंदी जर झाली तर त्या दिवसाचं नुकसान अनेक व्यावसायिकांचं होणार आहे, ती नुकसान भरपाई कोण देणार आहे? महानगरपालिका देणार आहे का? बरं, लोकांनी कधी खावं, काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महानगरपालिकांना कुणी दिला? त्या का ठरवणार हे? स्वातंत्र्य दिनी जनतेच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा का आणली जाते, हा महत्वाचा सवाल आहे. बरं, जर असा सरसकट निर्णय महानगरपालिकेला संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रासाठी घ्यायचा असेल तर लोकांना विचारलं का? जनतेची मतं विचारात घेतली का महानगरपालिकांनी?
मग पालिकांचा हा निर्णय महाराष्ट्रातल्या खाद्य संस्कृतीच्या विरोधात नाहीये का? कारण महाराष्ट्रातली खाद्य संस्कृतीमध्ये मांसाहाराचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत महापालिकांच्या या निर्णयाबद्दल. या प्रश्नांसंदर्भात चर्चा करूयात आणि त्यासाठी आपल्यासोबत एक मोठं गेस्ट पॅनल आहे. माझ्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. नमस्कार हनुमंतजी, आपलंही स्वागत. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी चर्चेमध्ये सहभागी झालेत. सर आपलंही स्वागत. नमस्कार. खाटीक समाज ज्याचे राज्य नेते राजेंद्र बागुल चर्चेमध्ये सहभागी होत आहेत खाटीक समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून. राजेंद्रजी आपलंही स्वागत चर्चेत. रुपालीताई ठोंबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. ताई नमस्कार, स्वागत पुन्हा एकदा. नमस्कार. आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले हेही चर्चेमध्ये सहभागी झालेत. अमोलजी आपलंही पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. बरं अजितजी, पहिल्यांदा तुमच्याकडे यावं लागेल. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात कुणी काय खायचं कुणी काय खायचं नाही, हा निर्णय त्यांचा असतं, राज्य सरकार तिकडे निर्णय घेणार नाही. पण दुसरीकडे महानगरपालिका एका पाठोपाठ एक हा निर्णय घेत सुटलेल्या आहेत. सध्या तर महानगरपालिकांमध्ये राज्यातल्या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये तिथे असलेलं शासन नाहीये, त्यात सगळ्याच राज्य सरकारच्या खाली आहेत. आणि मग हे जर असं असेल तर मग हे म्हणणं की तो सरकारच्या आमचा निर्णय नाहीये, 1988 साली घेतला होता, म्हणजे एकीकडे निर्णयाबद्दल सहमती नाही हेही म्हणायचं आणि दुसरीकडे तो निर्णय घेतले सुद्धा जाणार, राबवले सुद्धा जाणार, अशी भूमिका कशी काय? अजितजी माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो हो, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. बरं, माझा प्रश्न ऐकू आला आपल्याला? हो, पूर्ण डॉक्टर कविता राणे, मला पूर्ण प्रश्न ऐकू आला. मला माफ करा, मी ज्या गॅझेटवरून आपल्या बरोबर चर्चेमध्ये थ्रो झालोय त्याच गॅझेटवरती एक फोन आल्यामुळे ती मध्ये थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे, तुम्ही उत्तर. कविताजी, मला खरोखर हा निर्णय चमत्कारिक वाटतो आणि आमच्या सरकारला जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजिबात इंटरेस्ट नाही कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये. मी महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहतो, माझं शेत ग्रामीण भागामध्ये, तिथे म्हणजे या कार्यक्रमाच्या दिवशी तिथे लोक खाऊ शकतील आणि महापालिका क्षेत्रातले खाऊ शकणार नाहीत. जे आमचे मोठमोठे ब्रँड्स आहेत, इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, जे फ्रोझन चिकन फिश मटन विकतात, ते 15 ऑगस्टला आपला व्यवसाय करू शकतील. पण मग हे असं का? तर हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे. माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा अशाच प्रकारच्या एका मार्गदर्शक पत्रकावरून, कारण शेवटी काय होतं, पक्षीय सरकार बदलत असली तरी प्रशासन त्या सगळ्या गोष्टींचं त्या काळातल्या सरकारनं काढलेल्या गोष्टींचं पालन करत असतं. माझा आमच्या हिंदू घाटिक बांधवांना पूर्ण पाठिंबा आहे की एक दिवस त्यांचा याच्यामधला का कमी झाला. आणि दुसरा एक विषय फक्त यावर्षी 15 ऑगस्टचा एक आहे की मी काही वेगवेगळ्या आयुक्तांशी चर्चा केली. तर श्रीकृष्ण जन्म त्या दिवशी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती त्या दिवशी आहे. तर त्या अनुषंगानं अशा पद्धतीचे एक दिवस जो कलेक्टर किंवा महापालिका आयुक्तांना आपापल्या हद्दीमध्ये हे डिसिजन घेण्यासाठीचा जो दिलेला असतो तो आहे का? पण कविताजी, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, पत्रकार म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे. विरोधी पक्षाला दुसरं काही काम उरलेलं नाही का? लोकांचे इतके प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्या विषयांवरून त्यांनी पत्रकारांचा सुद्धा वेळ घेणं किती चुकीचं आहे, मीडियाचा वेळ घेणं किती चुकीचं आहे. असे काहीतरी फालतू मुद्दे काढून कोणाला काय खायचंय कोणाला काय नाही खायचंय. आणि हे होतच होतं ना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं, शरद पवार मुख्यमंत्री असताना झालं. फक्त एक हिंदुत्ववादी सरकार या राज्यामध्ये सत्तेवरती येते पाहून असे काहीतरी खोलसट प्रश्न काढायचे आणि त्यातून राज्याचं वातावरण गरम करायचं. भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या पक्षाची भूमिका मी जाहीर करतो. मी माझ्या धार्मिक दिवशी वगळता इतर दिवशी मांसाहार करतो. आमचा कुणाच्याही मांसाहाराला विरोध नाही. कुणाच्या ताटात काय असावं नसावं या सगळ्या गोष्टी ज्याचा त्याचा निर्णय ज्यानं त्यानं घ्यायचा आहे. आणि मलाही या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय. मी काँग्रेसच्या काळामधलं एक सूचना मार्गदर्शक पत्रक आहे त्याचा वापर करत यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची 15 ऑगस्टला आमच्या याच्यावरती एका अधिकाऱ्यानं मात्र मला एक गोष्ट एक वेगळी याच्यामध्ये सांगितली, ती मला थोडीशी पटली. मी त्यांना विचारलं की काय हो, का असं तुम्ही करताय?
याच्यामुळे उगाच म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे फ्रान्समध्ये दारूवरचा कर माफ केला जातो त्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. आमच्याकडे ठीक आहे, गांधीजींनी सांगितलं दारूबंदी झाली पाहिजे, आम्ही त्या मताचे आहोत, पण मटण आम्हाला जे आवडतं खायला त्याच्यावर तुम्ही का? तर ते मला असं म्हणाले की त्या दिवशी तुम्ही काहीही खाना, तो काही विषय नाहीये. जिथे ही स्लॉटर हाऊसेस जे असतात तिथं मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करत असतात आणि त्यांना जर सुट्टी द्यायची तर स्लॉटर हाऊस सुरू असलं तर ते देता येणार नाही. आणि हजारोच्या संख्येनं तिथं, कारण भल्या सकाळीच ते स्लॉटिंगला सुरुवात होते आणि तिथं स्वच्छता कर्मचारी, इतर तपासणी करणारे कर्मचारी, डॉक्टर्स किंवा क्लास 4चे कर्मचारी जास्त असतात. हे जर त्या दिवशी नसले तर मात्र मोठा गोंधळ होऊ शकतो. मग त्यांना सुट्टीची, त्यांचा मूलभूत अधिकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कसा काढता, हा त्या अधिकाऱ्यांचा एक युक्तिवाद मला पटला. पण हे जे काही आहे याच्याशी कुठलाही पक्षाचा संबंध जोडणं चुकीचं आहे. आम्ही आमच्या हिंदू घाटिक बांधवांच्या सोबत आहोत. एक दिवस त्यांच्या व्यवसायाचा कमी होतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खाण्याचं स्वातंत्र्य असं हिरवू नये. मी कालच पत्र लिहिलंय माननीय मुख्यमंत्र्यांना. खरं तर अजितजी, खरं तर तुम्ही दोन्ही बाजूनी भूमिका मांडताय. म्हणजे नेमकं तुम्ही महानगरपालिकांची बाजू घेणार आहे तुमचा पक्ष की टोचणार आहे कान त्यांचे, हेच कळत नाहीये. कारण मुद्दा असा आहे की जर राज्य सरकारचा हा निर्णय नसेल तर ज्या महानगरपालिकांमध्ये निवडून आलेलं शासनच नाहीये त्या महानगरपालिका असा कसा निर्णय घेतात? त्या अधिकारीच तर निर्णय घेतात ना. आता काय महापौरांनी निर्णय नाही घेतलेले आहेत. एकदा कल्याण डोंबिवलीचा जेव्हा वाद झाला तेव्हाच मग कान का नाही टोचले बाकीच्यांचे? एका पाठोपाठ एक सगळ्याच करायला लागले आहे. प्रशासन, कविताजी, आपल्याकडे चॅनलमध्ये कसा संपादक बदलला तरी सुद्धा एक तिथले कुळधर्म कुळाचार असतात. आपण रनडाऊन कशी लावायची हे आपल्या सिस्टीमने लागलेलं असतं ना. तसंच हे हो, हा निर्णय काँग्रेसच्या काळामध्ये झाला होता. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, शरद पवार मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झालेली आहे. माझे मित्र हनुमंत पवार साहेबांना तुम्ही हे विचारा, आम्हाला कशाला विचारा? नाही नाही, हनुमंत पवारांना मी तुम्हाला हे विचारले, ठीक आहे, त्याच्याबद्दल विचारेनच ना. 1988चा निर्णय जर वादग्रस्त होता किंवा तो जो पटत नव्हता तो त्यांनी का नाही रद्द केला हा विचारूयात ना. पण तो निर्णय तुम्ही राबवलाच पाहिजे असंही नाहीये. म्हणजे एकीकडे तुम्ही निर्णयाशी असहमती दर्शवणार आणि दुसरीकडे तो निर्णय राबवला जाईल याची काळजी घेणार. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रमुख म्हणजे तिथल्या आयुक्ताला जर वाटलं की या दिवशी माझ्या स्लॉटर हाऊस मधल्या स्वच्छता गृहातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी मिळाली पाहिजे, त्याकरता मी स्लॉटर हाऊस बंद ठेवीन. त्या दिवशी ज्ञानेश्वरांची जयंती आहे, त्या दिवशी श्रीकृष्ण जन्म आहे, तो त्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत असणारा विषय आहे. आपण प्रशासनामध्ये एक मिनिट अजितजी, म्हणजे तुम्ही हे सांगताय की श्रीकृष्ण जन्मोत्सव त्या दिवशी आहे म्हणून हे करण्यात आलेलं आहे की 15 ऑगस्ट आहे म्हणून करण्यात आलेलं आहे? हा सर्वस्वी तिथल्या कार्यक्षम अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेमध्ये नाही, कारण असं आहे अजितजी, 15 ऑगस्ट या दिवसाचं महत्व वेगळं आहे, श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं महत्व वेगळं आहे. लिहिताना तर अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्ट लिहिलेलं आहे, तिथे कुठेही श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उल्लेख नाहीये. जर मग 15 ऑगस्टच्या आडून हे केलं जात असेल ते तर मग आणखीन गंभीर आहे. ऐका ना 2 मिनिटं, मी माझी भूमिका स्पष्ट करतो. ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. जर श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे म्हणून ही पशु हत्यागृह बंद केली असतील तर मग आमच्याकरता तो अभिमानाचा विषय नाही. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीने हत्या होणं बरोबर नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो कोणी काय खावं काय खाऊ नये याच्याशी सरकारला काहीही देणं घेणं नाही. परंतु हिंदू म्हणून आमच्या भावनांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. जर असं असेल, मला माहित नाहीये, पण जर असं असेल पण मग स्पष्ट सांगा ना, मग हे स्पष्ट म्हणायचं का की 15 ऑगस्ट हे कागदावर लिहिलेलं आहे पण खरं तर श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे म्हणून ही बंदी आहे, असं खरोखर म्हणायचंय का? तसं म्हणून टाका मग. हिंदुत्ववादी आहे. 2 मिनिटं ऐका ना, हे सरकार हिंदुत्ववादी, आम्हाला टाकायला जाऊन भांडण लपवण्याची आवश्यकता नाही. जर आम्हाला असं वाटलं असतं की हे केलं पाहिजे, आम्ही एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यामध्ये त्या दिवशी बंदी केली असती आणि केलीच असती. हा भगवा गळ्यामध्ये माझा, आम्ही स्पष्ट भूमिका घेणारे लोक हिंदुत्ववादी आहोत. परंतु हे आपण लक्षात घ्या, विरोधकांना इतर कुठलंही काम उरलेलं नाहीये म्हणून त्यांनी हा मुद्दा काढलाय. आम्हाला कुठल्याही पद्धतीनं अशा दिवशी पशु हत्यागृह बंद करण्यात काही वाईट वाटलं नसतं, केलीच असते आम्ही, पण ती केलेली नाहीये हेही सांग. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतलाय. मी दोन्ही बाजू आपल्याला सांगितल्या. जर करायची असती तर निश्चित केली असती. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, नाकाला जाऊन भांडण लपवायचा दुसरा कुठलाही प्रकार आम्ही करणार नाही. केलं असतं बिंदास आणि सांगितलं असतं. परंतु मला हे असं म्हणायचंय, खुदू हसतायत माझे मित्र हनुमंत पवारजी,
हे याचं उत्तर तुम्ही पवार साहेबांना विचारा. त्यांच्या बर बर, मी सरकारच्या पवार साहेबांना कामामध्ये. विचारते, पण त्या अगोदर रुपालीताईंना विचारते. रुपालीताई, तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, पण कसलीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे अजित पवारांनी सांगून टाकलं, हा असले निर्णय आम्हाला काही पटणार नाही. पण एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हे निर्णय पटणार नाहीत, दुसरीकडे अजित पवार स्पष्ट भूमिका घेतात, पण निर्णयाची अंमलबजावणी होते. याला काय म्हणायचं? हे जे निर्णय आयुक्तांनी घेतलेले आहेत, मुळामध्ये त्या आयुक्तांना कळलं पाहिजे की महानगरपालिकेचे आपण आयुक्त आहात, सेवा व्हावी म्हणून ना नफा ना तोटावर आपण आपल्या महानगरपालिकेतल्या लोकांना तिथं सेवा देण्यासाठी आहोत. त्यांनी आता हे सांगतायत 1988 वगैरे, मला काय त्याच्यामध्ये जायचं नाहीये. आयुक्तांना त्यांचं डोकं ठिकाणावर पाहिजे की आपण काय जी नोटिफिकेशन काढतोय. मुळामध्ये अजितदादांनी तर स्पष्टपणे सांगितलं की बाबा असे GR काढण्या म्हणजे अशी नोटिफिकेशन काढण्याची गरजच नाहीये. धार्मिक ज्यांना गरज आहे, मला सांगा जे काही गोपालकाला आहे, तर आम्ही गोपालकालाच्या दिवशी नाही खायचं, उपवास असतो तर नाही खात, पण ज्यांना खायचंय ते खातील ना. कारण का जो काही आपला खाटीक समाज आहे किंवा जो मांसाहार खातो ते हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे का मुस्लिम आहे, याच्यामध्ये प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नको असलेला जो नोटिफिकेशन किंवा GR काढलाय तो तातडीने मागं घ्यावा. विनाकारण ते GR काढणार, जिथे काम करायचंय तिथं लोकांच्या ताटात काय पाहिजे हे सांगण्यामध्ये वेळ का वाया घालवतायत. खाणं हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे की काय खायचं का नाही. समजा जर गोपाळकाला मी चिकन खाल्लं, कोणाचा तोटा होणार आहे? मला नाही खायचं तर मला बळबळ तर कोण खायला देणार नाहीये, आणि मला खायचंय म्हणलं मला थांबवणार पण कोण नाहीये. आपण की आपण केलंच नाही, ते काँग्रेसने केलंय, ते त्याचं उत्तर हनुमान पवार एक्झॅक्टली. देतील ना. आपण नाही नाही, कशाला मला ऐका, आमच्या सरकारने सांगितलेलं की बाबा म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितली, मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका सांगितली, पण आपण सत्तेवर आहोत. आपल्या अत्याग्रस्त्या आपल्या आयुक्तांनी काढल्यानंतर आपल्याला हे प्रश्न विचारणार ना. आयुक्तांना पण कळलं पाहिजे कुणाला तुम्ही खुश करताय, का हे वातावरण निर्माण करताय, का आपल्यासारख्या प्रवक्त्यांना येऊन बोलावं लागतंय. जो खाटीक समाज आहे तो हिंदूच आहे ना, पण खाटीक आहे का? म्हणजे याच्यातनं जे काही अनेक प्रश्न निर्माण होतात ना, हे या सरकारी कर्मचाऱ्यांनी बंद हे केले पाहिजे. विरोधकांना इतर ठीक आहे. कुठलेही उद्योग उरलेले नसल्यामुळे त्यांनी काढलेला हा नाही, मुद्दा ठीक आहे, हा मुद्दा माझ्या मगाशी तुम्ही महाराष्ट्रात- मांडलेला आहे, त्याच्यासाठी मी येईन. पण राजेंद्र बागुलजी, सत्ताधारी पक्षांमधले 2 पक्षांचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. दोन्ही पक्षांचे प्रवक्ते म्हणतात आम्हाला काही लोकांनी कधी खावं कधी खाऊ नये, कधी घ्यावं विकत कधी घेऊ नये हे ठरवण्यात इंटरेस्ट नाही. पण दुसरीकडे निर्णय मात्र घेतला जातो, निर्णय मात्र राबवला जातो. त्याच्यात सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होणार आहे? खाणाऱ्यांचं नुकसान होणार नाहीये, कारण ते आदल्या दिवशी घेऊन ठेवतील, ते स्टोअर करून ठेवतील आणि ते खातीलच. पण ज्यांना विकायचंय त्यांचं नुकसान होईल. एकीकडे असं म्हणतात की त्या दिवशी कत्तल होऊ नये म्हणून हे केलं जातं, पण मग त्या दिवशी कत्तल होऊ नये तर मग आदल्या दिवशी झाल्यावर मग काय त्या प्राण्यांचे जीव वाचणार आहेत का? आणि याच्यात नुकसान कुणाचं होणार? खाटीक समाजाचं नुकसान होणार आहे, ज्यांचं पोट याच्यावर आहे त्यांचं नुकसान होणार आहे. त्यांना कुणी विचारलं का तुम्हाला? विचारायचा प्रश्न नाही. आतापर्यंत हे जे सांगताय माझे मित्र अजयजी चव्हाण, हे असे काय बोलमाल बोलताय मला समजत नाही. काँग्रेसने केलं आतापर्यंत कधीही शॉप बंद राहिलेले नाही. आणि आमचे विषय आता या सरकारने या ज्या नोटिफिकेशन या महापालिकेमध्ये काढले ते शॉप बंद राजभाऊ, आवाज नीट येत नाही तुमचा. याच्यामध्ये यांनी शॉप बंद काढले म्हणजे विक्री बंद केली, खायचंच नाही. आता तो विषय गंभीर आहे आणि आता आमच्या समाजाला राजेंद्रजी, मला ना तुमचा आवाज नीट येत नाहीये, पण तुमचा एक मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचला आणि तो मुद्दा असा आहे की आतापर्यंत कोणत्याच स्वातंत्र्य दिनाला असं काही झालेलं नाहीये किंवा अशी बंदी आलेली नाहीये महानगरपालिकांमध्ये. आय होप की मी हा मुद्दा बरोबर ऐकलेला आहे, पण तुमचा आवाज नीट येत नाही. हनुमान पवारजी, बरेच आरोप होत आहेत तुमच्यावर, तुमच्याकडे दुसरे काही मुद्दे नाही म्हणून तुम्ही हा मुद्दा काढलात. एक तर निर्णय तुमचं सरकार घेतं सत्तेवर असताना 1988 साली, आणि मग 2025 साली त्याची अंमलबजावणी झाली की तुम्हाला वाईट वाटतं. आता काय काय उत्तर देणार आहात तुम्ही? मला प्रश्न आहे का कविताजी? हो हो. कविताजी, माझी आमचे भाजपाचे मित्र अजित चव्हाण यांना विनंती आहे की माझं संपेपर्यंत त्यांनी मध्ये बोलू नये, कारण त्यांनी 4 वेळा माझं नाव घेतलंय, 4 वेळा काँग्रेसचं नाव घेतलंय. तर माझं बोला. बोलूच नका. मी नाही बोललो. 7 मिनिट तुम्ही बोलले, मी बोललो नाही.
कविताजी, 3 प्रकारे या प्रश्नाकडे पाहता येतं. पहिलं, काँग्रेसनं हा अध्यादेश काढला आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय असं सालसूदपणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून अजितजींपर्यंत सगळ्यांचं म्हणणं आहे. 1988ला अहो बोलू नका ना, कळतंय का सांगितलेलं? हो, त्यांना म्यूट करा कविताजी माझं उद्या. 1988ला जो GR काढला तो महावीर जयंती, गांधी जयंती आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने महानगरपालिकांना ते त्यांच्यावर सोपवलेलं कार्य होतं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी असला आगाऊपणा कधीही काँग्रेसनं केला नाही, काँग्रेसच्या कुठल्या सरकारनं केलं नाही. हे खोटं बोलत आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, धार्मिक अंगानं, वारकरी अंगानं आणि आध्यात्मिक अंगानं काहीतरी या निर्णयाला हिंदुत्ववादी आणि धर्माचा, श्रद्धांचा टच देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केविलवाना केला जातोय. हिंदू धर्मामध्ये शाकाहार आणि मांसाहार ह्या दोन्हीकडे समंजसपणे बघितलेला आहे. हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर यांना भारतीय जनता पक्ष प्रमाण मानतो. त्यांनी सांगितलं, जे पचेल ते खावं, ज्याला जे खायचंय त्याचा निर्णय व्यक्तिगत त्यांच्यावर सोपवा. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कितीतरी मंडळी ही शाकाहारी आहेत. ती कुठल्या कायद्याचा बडगा म्हणून, सरकारनं सांगितलं म्हणून नव्हे. आमच्या अभंगामध्येच अनेक संत मंडळींनी लिहून ठेवलंय की सज्जन कसायास मांस विकू लागे, सावत्या माळ्यास शेत खुरपू लागे. आमचा विठ्ठल सुद्धा मांस विकण्यासाठी भक्तांना मदत करणारा विठ्ठल असं आमचं वर्णन केलेलं आहे. वारकऱ्यांच्या पिढ्या घडवणार ऐकून घे अजित चव्हाण, मध्ये बोलायचं नाही. एक मिनिट अजित चव्हाणजी आणि हनुमंत पवारजी, माझी छोटीशी विनंती आहे की जी चर्चा आपली सुरू आहे ती विषयांवर सुरू आहे. उगाच आपण एकमेकांसाठी अशी भाषा किंवा असा सूर लावूयात नको. आणि अजित चव्हाणजी, माझी तुम्हालाही विनंती आहे, मी तुम्हाला पहिली बोलण्याची संधी दिली, विस्तृतपणे जाणून घेतलं. आता तुम्ही जर एवढे प्रश्न उपस्थित केले तर त्यांना उत्तर देऊ देत ना प्लीज. माझं पूर्ण होऊ द्या. आणि ठीक आहे, असतील तुझ्या काही ओळी लिहिलेला तुझ्याकडे ठेव. माझं पूर्ण होऊ द्या. अजितजी प्लीज, अजितजी त्यांना बोलू देत प्लीज. जनता पक्षवाले खोटारडे आहेत. आमच्या पोटावर पाय देतात, खोटं बोलतात. त्याचा आवाज बंद करा. 7 मिनिट तो बोलला, मी बोललो का मध्ये? 7 मिनिट. अजितजी, मी तुम्हाला वेळ देईन, पण प्लीज असा आरडाओरडा करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज. अजितजी असं नाही होणार, असं नाही होणार. तुम्हाला जेव्हा संधी दिली त्यावेळेस ते मध्ये बोलले का? असं नाही होणार. प्लीज त्यांना बोलू देत. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते. आमच्या हिंदू धर्मामध्ये एक मिनिट, कशी भाषा वापरताय तुम्ही दोघं एकमेकांसाठी? प्लीज असं एकेरीवर नका येऊ. अजितजी, आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विनंती करते की प्लीज ऐकून घ्या. जर तुमचं बोलणं सगळ्यांनी ऐकून घेतलं तर तुम्ही इतरांचं ऐकलं पाहिजे. त्यांनी काय बोलावं हे कसं काय ठरवणार आपण? त्यांना बोलू देत, मग तुम्ही जरूर उत्तर द्या, त्यासाठी वेळ देईन. असं कसं चालेल? प्लीज. हनुमानजी. कविताजी, आमच्या हिंदू धर्मामध्ये शाकाहार मांसाहार याच्यामध्ये भेद केले. यार गप्पे, अजित चव्हाण ऐकून घे, चल हट. प्लीज तुम्ही दोघंही थांबा, दोघंही बोलू नका, दोघंही बोलू नका, कारण ही भाषा नाही चालणार. तुम्ही दोघांनी ठरवून घ्या की तुम्हाला काय भाषा वापरायची आणि त्यानंतरच चर्चेला सुरुवात होईल. सुनील मोदीजी, या विषयाबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका. नमस्कार. मी 2 मिनिटं आपल्या समोर एक मुद्दा मांडतो. मी कोल्हापूर महानगरपालिकेचा 15 वर्ष नगरसेवक आहे. महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना कोणते अधिकार दिलेत हे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या कायद्यामध्ये एक सांगितलेलं आहे की त्या तुमच्या कोणत्याही धार्मिक विषयामध्ये जर असंतोष निर्माण होणार असेल आणि बहुसंख्य धार्मिक लोकांनी मागणी केली तर त्या महापालिकेला तेवढ्या दिवसापुरता तो निर्णय करण्याचा अधिकार दिलेला आहे. 1988 मध्ये जैन समाजाने एक महाराष्ट्र शासनाला निवेदन दिलं होतं आणि महाराष्ट्र शासनाने त्यावेळी जसं आमच्या जैन लोकांसाठी एकत्रित महाराष्ट्राचा निर्णय काढणं शक्य झालं नव्हतं म्हणून त्यावेळी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये जैन लोक गांधी जयंती आणि आमची एकादश या दिवशी मांस बंदी करणारा तो परिपत्रक आहे. आता 1988च्या परिपत्रक आणि कायद्याचा आधार आज घेणं हे बरोबर नाही. आता घेत असताना 2 प्रकार आहेत. 15 ऑगस्टला हा स्वातंत्र्य दिन आहे आणि
त्याचबरोबर आमची जन्माष्टमी काय, नेमका निर्णय जन्माष्टमीसाठी घेतलाय का 15 ऑगस्टसाठी घेतलाय? म्हणून मी अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेचं परिपत्रक वाचले. त्या परिपत्रकामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख केलेला आहे, कोणताही श्रीकृष्ण जन्मस्थितीचा उल्लेख केलेला नाही. आता महत्वाचं आहे की लोकप्रतिनिधी नाही, मग लोकप्रतिनिधी नसताना या प्रकारचा निर्णय शासनाला न विचारता घेणे किंवा सिनियरला न विचारता घेणे हे धाडस आयुक्त प्रशासन करू शकत नाही. माझं असं मत आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे. त्यांच्या आदेशाशिवाय आयुक्त काम करू शकतच नाही. त्यांचं काय धाडस आहे? आणि म्हणून माझं असं मत आहे, एक प्रकारे हिंदुत्व सरकार म्हणून वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे लोक करतायत. हे या देशाला घातक आहे. हा निर्णय त्वरित मागे घेतला पाहिजे. हा आयुक्तांना अधिकार नाहीये एकूण अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा. तुम्ही ऍक्ट वाचा, इथं रुपालीताई आहे, रुपालीताईंना पण हा कायदा माहित आहे. आपण रुपालीताईंचं पण मत याच्यावर जाणून घेऊयात, पण त्या अगोदर अमोल म्हात्रेजी यांच्याकडून आपल्याला त्यांच्या पक्षाची भूमिका जाणून घ्यावी लागेल. अमोलजी, कायदा आणि अधिकारी सरकारचे मालकी हक्क नाहीये. संविधान हे लोकांसाठी आहे. पण सत्ता मिळाल्याने कोणाला तरी असं वाटतं की सगळे लोकांचे मूलभूत अधिकार आम्ही घेतलेले आहेत, तो छाटण्याचा आणि परवाना घेतलेला नाहीये. सिंहासन मिळाले की कायदे मोडायचे. आर्टिकल 19 आणि 21 काय सांगतंय? जनतेच्या स्वातंत्र्याचं कवच आहे. पण सरकार काय करते? हुकुमशाहीच्या दिशेने त्याचं खेळणं केलेलं आहे. म्हणजे आताच मोदी साहेबांनी सांगितलं, कोणत्याही आयुक्तांना असे परिपत्र काढण्याचा अधिकार नाहीये. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा संबंधित ठिकाणच्या नागरिकांना, लोकांना विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. धर्माच्या रंगात व्यापाराला बंदी घालायची हा काय लोकशाहीचा सण साजरा करताय काय? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोकांना जेवण, व्यापाराची निवड नाकारणे हा पब्लिक इंटरेस्ट आहे, पब्लिक इन्सल्ट आहे. लक्षात घ्या. तेव्हा अजितराव बोलतात ना, दुसऱ्याचं ऐकून घ्यायला शिका. हनुमंतराव पवार ते चांगलं बोलत होते, पण त्यांना दाबण्याचं काम, मध्ये मध्ये डिस्टर्ब करण्याचं काम ते वारंवार करतात. म्हणजे सत्तेची एवढी मजुरी वाढलेली आहे की आम्ही बोलेल ते झालं पाहिजे, विरोधकांना बोलून द्यायचं नाही, सतत बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं. हा त्यांचा मागील गेल्या अनेक दिवसापासून ते सांगत असतात. त्यांचा तो आरोप बऱ्याच वेळा खोटा झालेला आहे. आता ते 37 वर्षापूर्वीचा इतिहास काढतात. आता इतिहास काय सांगतोय? गेल्यासारख्या चुका दाखवायला आता तुमचं सरकार 11 वर्ष झाले, तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगा ना. आमच्या सरकारच्या काळात अनेक ठिकाणी धार्मिक भावना, व्यापार, रोजगार याचा तोल राखला. आम्ही सण देखील साजरे केले, पण कुणाचं असं आम्ही हिरवण्याचं काम केलं नाही. पण तुमचं सरकार काय करते? लोकांच्या ताटात डोकावून देशभक्ती मोजतंय. तुम्हाला कोणी दिला अधिकार? आणि सदा 37 वर्षापूर्वीच्या फायली दाखवून तुम्ही या ठिकाणी उदाहरण देताय, वारंवार तेच बोलताय. तुम्ही मूलभूत गोष्टी सांगताय. त्या कल्याण डोंगरीमध्ये परिपत्र काढलं, तिथे ट्रॅफिकची काय समस्या आहे? रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या दिवशी 5-5, 6-6 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक लागलं. एका महिलेची अँब्युलन्स वेळेत इस्तिफात पोहोचली नाही, त्या ठिकाणी मृत्यू झाला. यांनी काय केलं? तिथे वीज वेळेत नाहीये, पाणी पिण्यासाठी नाहीये. या नागरिक समस्या एवढ्या प्रचंड असताना तुम्ही सांगताय की ह्या गोष्टीवर चर्चा करताय. आम्ही चर्चा करत नाही. तुमच्यासारखे आयुक्त तिथे बसवलेले आहेत आणि तुम्ही हुकुमशाही लागताय, मूर्खासारखे परिपत्र काढायला लावताय. तुम्ही ठाणे महानगरपालिकेत तेच केलं, इकडे नाशिकमध्ये तेच केलं, मालेगावमध्ये तेच केलं, नागपूरमध्ये तेच केलं, संभाजीनगरमध्ये केलं. या अशा ठिकाणी तुम्ही जाणून बुजून मूळ विषयापासून दुर्लक्ष करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. आणि ते एकदा दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांना सवय राहिली नाहीये. तुम्ही 2-3 मुद्दे मांडलेले आहेत आणि ते सगळेच महत्वाचे आहेत. त्या मुद्द्यांची उत्तरं आपण विचारूयात भाजपच्या प्रवक्त्यांना, पण त्या अगोदर रुपालीताईंचं म्हणणं आहे, त्या मगापासून बोलण्याचा इशारा करतात. रुपालीताई, एक लक्षात घ्या, माझी विनंती आहे पॅनल मधल्या माझ्या सहकारी बंधूंना, आपल्याला महाराष्ट्र बघतो. अजित भाऊ, हनुमंत भाऊ ही अशी भाषा वापरून माझ्यासारख्या प्रवक्त्याला असं वाटायला लागलं आपण का सहभागी झालोय. आता मेन पॉइंट वर येऊ. ज्या आयुक्तांनी हा आदेश काढलेला आहे त्यांनी तो त्वरित मागे घेतला पाहिजे. विनाकारण ते आदेश काढणार आणि त्याच्यावरनं ही चर्चा घडणार, लोकांमध्ये आपल्या विरुद्ध द्वेष निर्माण, राग निर्माण होणार. काही गरज नाहीये. कायद्याचं राज्य चालवणारी महायुती आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने जो या आयुक्तांनी आदेश काढलेला आहे त्यांनी हा त्वरित मागे घ्यावा आणि ज्या हितासाठी आयुक्तांना बसवले
त्याच्यासाठी त्यांनी कामकाज करावं. विनाकारण धार्मिक भावना या दुखू नये म्हणून काम करा, परंतु त्याच्यामध्ये दोन गट पडतील असं कृत्य आयुक्तांकडनं सुद्धा होता कामा नये. बर, अजितजी सांगा आता, 11 वर्ष झाली तुमचं सरकार सत्तेमध्ये आहे. जर नव्हता 88चा निर्णय तुम्हाला मान्य, तर 11 वर्ष बदलला का नाही? बरं, स्वतः राजेंद्रजी सांगतायत की एवढ्या वर्षांमध्ये कधीही बंदी लागली नाही, मग ती आत्ता का लागली? आणि सगळ्याच प्रवक्त्यांचं, म्हणजे अगदी रुपालीताईंनी पण सांगितलं, ज्या तुमच्यासोबत सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे, की हिंदुत्ववादासाठी अशा प्रकारचे मुद्दे वापरणं, लोकांच्या ताटापर्यंत जाणं हे योग्य नाहीये. काय उत्तर आहेत याला? काय महानगरपालिकांची सगळी कामं संपली आणि महानगरपालिकांनी आता हे करावं? मी सुरुवातीला डॉक्टर कविता राणे आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये राज्य सरकार अजिबात इंटरेस्टेड नाहीये. राजाभाऊ जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. ते पण एक मिनिट, राज्य सरकार इंटरेस्टेड नाहीये असं म्हटल्यानंतर काय महानगरपालिका या काही बेटांवर चालत नाहीये, तर राज्य सरकारच्याच अंडर चालतात ना? का राज्य सरकार आयुक्तांना सांगत नाही हे निर्णय मागे घ्या म्हणून? नाहीये, प्रशासक राज आहे मागच्या 5 वर्षापासून सगळ्या महानगरपालिकेमध्ये. राज्य सरकार ऍडव्होकेट अमोल म्हात्रे ऐका, शरद पवार मुख्यमंत्री असताना सुद्धा याची अंमलबजावणी झाली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुनील मोदींची याची अंमलबजावणी झाली होती. तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या नाही का? अमोलजी शांतपणे ऐका. एक मिनिट सुनीलजी, त्यांना उत्तर देऊ देत. सुनीलजी त्यांना उत्तर देऊ देत. एक मिनिट सुनील सर, मी तुम्हाला विनंती करते, त्यांना उत्तर देऊ देत. बोला. विरोधकांवरती आरोप आहे की एखादी गोष्ट गेल्या अनेक वर्ष जशी सुरू असते तशी ती सुरू होती. राजेंद्र बाबू हे माझ्या शहरामधले, नाशिक शहरामधले. राजाभाऊ, आपल्याकडे कधी हे झालं नाही, यावेळेला सुद्धा आपल्याकडे नाही येते, परंतु राज्यामध्ये इतर ठिकाणी जे झालं ते तसंच पूर्वापार चालत आलेलं आहे. ज्या वेळेला शरद पवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा या अध्यादेशात. बरं, एकच मिनिट फक्त अजितजी, मी तुम्हाला थांबवते. एकच मिनिट द्या. राजाभाऊ सांगा आम्हाला, मागच्या काही वर्षांमध्ये किती वेळा याची अंमलबजावणी झाली? नाहीये, नाशिकमध्ये नाही करू शकता. नाही, एक मिनिट अजितजी, त्यांना बोलू देत ना. राजाभाऊ सांगा, किती वेळा अंमलबजावणी झाली? मी सांगू का आपल्याला? नाही, थांबा, राजाभाऊंना सांगू देत, ते त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. राजाभाऊ, माझा आवाज येतोय? सॉरी, तुमचा आवाज नाही पोहोचत आहे. आय थिंक कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सुनीलजी, मी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर अजितजी करा, तुमचं उत्तर पूर्ण करा. मी आपल्याकडे येतो. मला स्पष्टपणे याच्यामध्ये राजकारणाचा वास येतोय. हा एका राजकारणाचा भाग. काय होतं, एखादी गोष्ट अशी आपण जर वादातली तिच्यावर स्वार झालो तर आपल्याला सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करता येईल का? हे अगदी नॉर्मल कोर्स आहे कुठेही. मला याच्यामध्ये, आणि मला याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे की इतके दिवस रुपालीताई आपण म्हणालात की आम्ही बरोबर केलं नाही, पण इतके दिवस आम्ही चर्चेमध्ये येतो, आपण पाहिलंय मी कधी संयम सोडत. ठीक आहे, हिंदू धर्मामध्ये असेल, ख्रिस्ती धर्मामध्ये असेल, मुस्लिम धर्मामध्ये असेल, असा अनेक वेळेला काही लिखित किंवा असा काही पार्ट असतो की जो आपण सगळे जाणून बुजून सार्वजनिक जीवनात आणत नाही. कालपासून मी हनुमंत पवारांचं ऐकतोय, भगवंत विठ्ठल मांस विक्री करता मदत करत होते, असं सातत्यानं विधान ते करतायत. त्यांना बोलू द्या ना, तुम्ही तो कोण सांगणार आहे? पण मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय. पण असं आहे अजितजी, असं कसं काय तुम्ही थांबवू शकता? जर त्यांना त्यांचा मुद्दा मांडायचा असेल आणि त्याच्यासाठी पुरावा असेल तर त्या आणू नये असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? जे चुकी, कविताजी, एखाद्या चर्चेमध्ये आम्ही एखादा मुद्दा मुस्लिम समाजाचा मांडला, अजूनही मला धक्कीचे कॉल येतात. बरं, ते मुस्लिम समाजाचं राहू देत, धर्माचं राहू देत. मला एक सांगा, तुमच्या सरकारला निर्णय मान्य नाही तर सरकारनं आयुक्तांना का सांगितलं नाही? का हे निर्णय मागे घेतले जात नाहीत? सोपा मुद्दा आहे, लगेच एका मिनिटात सगळं संपून जाईल. सरकारमध्ये ते आहे, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचं आहे, ते आजही सांगू शकतात, उद्या देखील सांगू म्हणजे शकतात. आता बघा, अजित पवार स्वतः म्हणतात की मला मान्य नाही, मुख्यमंत्री म्हणतायत मला मान्य नाही. मग मान्यच नसेल मुख्यमंत्र्यांना, आणि म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान्य नसलेले निर्णय हे राज्यामध्ये लागू होणार? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कत्तलखाने बंद ठेवले 15 ऑगस्टला. अजितजी, तुम्ही प्रत्येक गोष्ट काय उद्धव ठाकरेंनी काय केलं, शरद पवारांनी काय केलं, त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोड, आता आपण कुठल्या मुद्द्यावर बोलतोय?
तो मुद्दावर तुम्हीच स्वतः सांगताय की आम्हाला पटत नाहीये तो निर्णय. मग पटत नाहीये तर त्याची अंमलबजावणी होऊ देऊ नका, इतकं सोपं आहे. याच्यामध्ये जर राजकारण होत असेल तर हिंदुत्ववादी म्हणून आम्ही ठेवू बंद, हे लक्षात ठेवा. हा म्हणजे हे जर राजकारण करत असतील तर हे बघा. हिंदुत्ववादी तुम्ही म्हणून मस्ती- श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी अरे आम्ही बंद ठेवू. ठेवू अजितजी, बंद. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कल्पना आहे का? आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एखादी गोष्ट बंद करणं, तिचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याबद्दल बोलतो आणि तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करू. काय लोकशाहीला आणि घटनेला तिलांजलीच द्यायची? हिंदूंच्या भावना कोणी दुखावल्या तर चालतात, यांनी काही विधान केलं तर चालतं. पण कुणाच्या भावना तुमच्या अजितजी चर्चेमध्ये अजितजी कुणाच्या भावना दुखावल्यात? कुणी दुखावल्यात? यांनी घेतलंय काय हिंदू बांधव ते सांगतात कधीच इतकं कोणाच्या बोलण्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आज माझ्या भावना दुखावल्या. कविता राणे विठ्ठल भगवंताला चुकीचा संदर्भ जोडल्याबद्दल यांना जाब तुम्ही विचारायला पाहिजे होतं. हा बरं ठीक, मग ठीक आहे ना, मग ठीक आहे, तुम्ही तो मुद्दा उपस्थित करा, विचारूयात आपण त्यांना उत्तर. विचारा तुम्ही त्यांना जाब, विचारा जाब. ठीक आहे, ठीक आहे. सारखा विठ्ठल भगवंत मटण विक्री करता मदत करत होते, हे सारखा संदर्भ द्यायची काय आवश्यकता आहे ना? अहो पण ते ऐकू, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ना. असं अजितजी ओरडून कसं काय चालेल? जर त्याचा काही संदर्भ नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारा आणि संदर्भ असेल तर तो खोडून काढा, इतकं आहे. हा बोला हनुमानजी. आणि प्लीज हनुमानजी, माझी तुम्हालाही विनंती आहे की जे काही असेल ते संयत भाषेमध्ये. आणि अजितजी तुम्हाला विनंती आहे की आता ऐकून घ्या प्लीज. प्लीज हनुमानजी. कविताजी, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या पिढ्या घडवणारी शिक्षण संस्था आहे. त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख हरिभक्त पारायण दिनकर शास्त्री बुकेले यांचं बीबीसी मराठीला विधान आम्ही जसंच्या तसं कोट करतो. वारकरी मांसाहारी नाहीतच, आहार हा ज्याचा त्याचा विषय आहे. यावरून वेदापासून शास्त्रापर्यंत अनेक मतभेद आहेत. कुठे मांसाहार निश्चित मानला जातो, कुठे स्वीकारला जातो. मात्र प्रबोधनानेच मांस विक्री बंद व्हायला हवी. शासनाच्या हस्तक्षेपाने ती होता कामा नये. त्यासाठी सक्ती करून फारसा उपयोग नाही, कारण खाणारेही बहुतांश हिंदू आहेत. हा मार्ग प्रबोधनाचा आहे. प्रबोधनाच्या मार्गाने मांस विक्री बंदी चालू, खायचं नाही खायचं ठरवावं असं वारकरी शिक्षण संस्थेच्या लोकांनी सांगितलं. दुसरं ज्याचा संदर्भ आता भाजपाच्या प्रवक्त्यांना बोचतोय तो संदर्भ आहे सज्जन कसायास मांस विकू लागे, सावता माळ्यास शेत खुरपू लागे, असं वारकऱ्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. माझ्या कुटुंबात वारकरी मामा आहेत, काका आहेत, आमचे मांस खात नाहीत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मात्र माझेच नातेवाईक येडाई मेसाईला मसुबाला बकरी कोंबडी कापतात, तेही हिंदू आहेत. त्यामुळे कुणी आम्हाला हिंदू धर्माचा ठेका घेऊन काही सांगायची गरज नाही. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आहे. त्या स्वातंत्र्य दिनाशी भारतीय जनता पक्ष ज्या RSSला प्रमाण मानतो त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांनी आता आम्ही मिळवलेल्या स्वातंत्र्य दिना दिवशी काय करायचं काय नाही करायचं हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. 19 आणि 21व्या संविधानातल्या कलमाच्या विरोधात जाणाऱ्या महानगरपालिका आयुक्तावर ह्या सरकारनं खरं म्हणजे गुन्हा दाखल केला पाहिजे. पण सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या तोंडी आदेशानं हे निर्णय घेतलेले आहेत. माझ्या महाराष्ट्रातले कोंबडी पालक शेतकरी आहेत, शेळ्या मेंढ्या पाळणारे शेतकरी आहेत, त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा निर्णय आहे. हिंदू धर्माचा ठेका घेतलेल्या या पक्षाने 550 कोटी बीप निर्यात करणाऱ्या कोणी ह्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले आणि हे आम्हाला आमच्या धर्माचं सांगतात. आम्ही काय खायचं काय नाही खायचं हे सांगण्या इतपत भाजपवाले कधी मोठे झाले? आम्हाला तो अधिकार संविधानाने दिलाय. ठीक आहे, झालं तुमचं उत्तर. मला वाटतं आता मी ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांकडे. सुनीलजी, मगापासून मी तुम्हाला बोलू दिलं नाही, तुम्हाला काही मुद्दे मांडायचे होते आणि काही गोष्टी होत्या ज्या क्लिअर करायच्या होत्या, ज्या अजितजींच्या बोलण्यातनं येत होत्या. बोला. मला कुठलंही वांधं नाही करायचं. म्हणजे 1988चा जो आदेश सांगताय, असं गृहीत धरूया की तो आदेश आज अस्तित्वात आहे. आज मुख्यमंत्र्यांनी तो आदेश मागे घ्यावा ना. त्या आदेशाचा 1 मिनिटामध्ये मागे आहे. तो आदेश काय कविताजी हे वाचत नाही, मी वाचलंय, माझ्याकडे त्याची प्रत आहे, त्याची कॉपी मी तुम्हाला पाठवतो. त्यांनी काय सांगितलंय, धार्मिक एकादश म्हणजे आमची कार्तिक एकादश आणि आमचे गांधीजी जयंती या दिवशी मांस विक्री होता कामा नये. परंतु त्यावेळी महानगरपालिकेमध्ये अमेंडमेंट नव्हती आणि म्हणून त्यांनी तो आदेश काढला होता. पण 1900 महानगरपालिका ऍक्ट जो 1949 तो अमेंड झाला, त्या अमेंड मध्ये हे प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. ती प्रोव्हिजन नुसार हे करतायत. पण त्याच्यामध्ये धार्मिक विषय म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मगाशी म्हणालात
की हा निर्णय कधी कधी अंमलात आला तर मी आपल्याला सांगतो, जेव्हा आपली कार्तिकी दिंडी निघते तर ती जाते पुण्यात त्या दिवशी आदेश निघतात, ती जाते सोलापूरमध्ये मास्क खाऊ नये म्हणून आदेश निघतात. अशासाठी ती प्रोव्हिजन आहे. 15 ऑगस्ट दिवशी मांस विक्री करू नये असा आदेश काढणारे आयुक्त हे मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहेत आणि त्यांना विचारून केल्याशिवाय हे धाडस ते करू शकत नाही. हा इनडायरेक्टली 2 समाजामध्ये 2 धर्मामध्ये वाद निर्माण करायचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली पोळी भाजायची हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. ठीक आहे अमोलजी, वेळ संपत आली आहे. माझ्या मते 1 मिनिटात तुम्ही तुमची लास्ट कमेंट पूर्ण केली तरी चालेल प्लीज. बघा, जनतेला भाकरी मिळाली नाही पण ताटात काहीतरी घालायचं हे मात्र सरकार ठरवतं. हा विकासाचं नवं मॉडेल आहे काय? म्हणजे अजितराव दुसऱ्या प्रवक्त्यांचं त्यांनी ऐकलं पाहिजे. आता आमचे मित्र हनुमंत पवारजी यांनी एवढं उदाहरण देऊन दृष्टांत सांगून एवढं प्रबोधन केलं, त्यांनी त्यांच्या क्लास लावला पाहिजे. ते काय हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, ते हिंदुत्वाचा शब्द वापरायचा आणि आपलं पाप झाकायचं. तुम्ही वारंवार कविता जी असं चालणार नाही, आम्ही चर्चेत येणार नाही असं मध्ये म्हणजे 1 मिनिट त्यांचं पूर्ण होऊ देत ना, अमोलजींचा मुद्दा पूर्ण होऊ देत. आणि अजितजी, मी तुम्हाला किती वेळा विनंती करू, प्लीज त्यांना पूर्ण करू देत ना. असं कसं मध्ये बोलून चालेल? तुमच्या वेळेला बाकी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. कुणी बोललं का? अमोलजी बोलले का तुमच्यामध्ये? असं कसं चालेल? त्यांनी तुम्हाला सल्ला दिला म्हणजे काय? त्यांनी काय तुम्हाला कराच अशी जबरदस्ती थोडी ना केली. इंटरप्ट करतो, ऐकून घ्यायला शिका तुम्ही जरा. शिक व्यक्तिगत टिप्पणी कशाला करता तुम्ही? महानगरपालिका मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतात आणि मी तर हनुमंत पवारच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे आज. ठीक आहे, चला झालंय तुमचं बोलणं. अजितजी, शेवटची संधी देते मी तुम्हाला. अगदी 1 मिनिटात तुमचा शेवटचा मुद्दा पूर्ण करा, मला चर्चेच्या शेवटाकडे येऊ देत. कसायच्या दुकानात भगवान विठ्ठल मदत करत होते असं सातत्यानं बोलून आमच्या भावना दुकानाने हनुमंत पवारला मी तुमचा विठ्ठलाचा काय संबंध आहे? तुम्ही तर विठ्ठलाचा माणसं आहे, तुम्ही तर अंबानीची माणसं आहे, तुमचा काय संबंध आहे? तुम्हाला दोघांनाही माझी विनंती आहे की ज्या संतांबद्दल बोलतोय त्या संतांनी आपल्याला ही भाषा बोलण्याची किंवा अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एखाद्या मुद्द्यावर वाद घालण्याची मला नाही वाटत शिकवण दिलेली. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या मुद्द्याबद्दल आपण बोलतोय तो मुद्दा का महत्वाचा आहे? तो मुद्दा यासाठी महत्वाचा आहे की ज्या शहरांमध्ये स्वप्न घेऊन गावाकडनं लोक येतात, ज्या शहरांमध्ये उदरनिर्वाहाची चांगली साधनं मिळावी म्हणून लोक येतात, त्या शहरांमध्ये काय मिळतंय लोकांना? मगाशी आपण ऐकलं या चर्चेमध्ये, ॲम्ब्युलन्स अडकली वाहतूक कोंडीमध्ये, तिथे एका महिलेचा मृत्यू होतो. संभाजीनगरमध्ये 15 दिवस नळांना पाणी येत नाही. राज्यामधल्या अनेक महापालिकांमधल्या हॉस्पिटल्सची, शाळांची काय अवस्था आहे ते आपण बघायला पाहिजे. राज्यामधले रस्ते काय अवस्थेत आहेत ते बघायला पाहिजे. प्रकल्प पूर्ण व्हायला हवे असतात. 2025ला 2035 उजाडतं तरी प्रकल्प पूर्ण होत नाही. लोक त्या खड्ड्यांमधनं वाट काढत बसतात. हे सगळं महानगरपालिकांनी करावं की लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये याचे निर्णय घ्यावे? जर लोकांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग असेल, जर लोकांच्या स्वेच्छेचा मार्ग असेल तर महानगरपालिकांनी मुळात त्याच्यात पडावंच का? आणि सगळ्यात त्याहीपेक्षा महत्वाचं, जर राज्य सरकारला हे मान्य नसेल तर मग राज्य सरकार महानगरपालिका आयुक्तांची ही मनमानी चालू कशी देतं? बरं, याला जर धर्माचं नाव देत असू तर आपण आणखीनच स्वतःचा पाय खड्ड्यात घालतोय. त्यामुळे महानगरपालिका जर चुकत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही याच्याशी सहमत नाही इतकंच बोलून भागणार नाही, तर त्या आयुक्तांचे कान धरायला पाहिजेत आणि हे निर्णय मागे घ्यायला पाहिजेत. पण ते सोडून जर आपण ते निर्णय धर्मासाठी घेतले असतील तर त्याला मान्य आहे असं जर कोंदण लावणार असू तर मग मात्र ती व्यवस्थेची थट्टा ठरेल. आणि ती होऊ नये एवढी अपेक्षा आपण करूयात. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.